मी तुमच्या सगळ्यांसाठी आज घेऊन आली आहे एक नवीन ब्लॉग। सो हा ब्लॉग कशा रिलेटेड होणार आहे तर आज आहे 31st नाईट। सो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून सर्वात पहिले हॅपी न्यू इयर गाईज। आज आहे 1 जानेवारी 2026। सो सगळ्यांना माझ्याकडून हॅपी 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 न्यू इयर। आय होप की तुमचं हे वर्ष खूप सुंदर, खूप छान आणि खूप मस्त जावं। तुमचे सगळ्या विश फुलफिल व्हाव्या, तुमचे ड्रीम्स पूर्ण व्हावे। तर चला आता मी पहिला दिवस सुरुवात करत आहे माझा। तर हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सगळेजण पहिल्या दिवशी कुठे जातात, तर सगळे जातात मंदिरात। सो आम्ही सुद्धा जात आहोत। तर मी तुम्हाला सांगते की आता किती वाजलेत। तर आता वाजले आहेत 3 o'clock गाईज। मी तुम्हाला दाखवेन सुद्धा। तर आता आम्ही लोक उठलो आहोत, म्हणजे आम्ही झोपलोच नाही आहे खरं सांगू तर आता आम्ही लोक उठलो आहोत। तर सगळ्यात पहिले आम्ही बनवतो आमच्यासाठी नाश्ता, आणि नाश्ता काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। मग नाश्ता बनवून झाल्यावरती फटाफट आम्ही रेडी होऊ आणि निघू जाण्यासाठी। आणि कुठे जाणार आहे, काय काय करणार आहोत आणि आमच्यासोबत कोण कोण येणार आहे ते सुद्धा बघा। मी आणि माझी सिस्टर तर आम्ही दोघं आहोतच, आणि आम्हाला जो कोण कोण जॉईन करणार आहे ते सुद्धा नक्की पहा। सो चला आता आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया। सो लेट्स स्टार्ट। वन्स अगेन हॅपी न्यू इयर गाईज। तर तुम्ही बघू शकता 3:30 झालेत गाईज। आम्ही एवढा लवकर उठलोय तुम्ही बघू शकता, आणि मी तुम्हाला बाहेरचं सुद्धा दाखवते 1 सेकंड। तर तुम्ही बघू शकता बाहेर पण एवढी शांतता आहे ना, एवढा सायलेंट आहे। सगळेजण झोपली आहेत, मला असं वाटतं आम्ही जागे आहोत। मी तुम्हाला खरं सांगते माझी उठायची जराही इच्छा नव्हती, कारण की एवढं छान वातावरण आहे ना, एवढी थंड, असं वाटतं ब्लँकेट घेऊन झोपून जावं। बट आता आम्हाला जायचं आहे मंदिरात। सो त्याच्यापेक्षा सुकून आणि पीस माझ्यासाठी काहीच नाही आहे। सो त्यामुळे आता आम्ही लोक निघतो, फटाफट नाश्ता करतो आणि मग मी तुम्हाला भेटते। त्याआधी तुम्हाला नाश्ता दाखवते चला। आज आम्ही बनवतोय नाश्त्याला, लवकर आम्हाला जायचं आहे। सो लवकर बनणार आहे ब्रेड आणि मस्का आम्ही बनवतोय, तर त्याचीच तयारी इथे चालू आहे। सो चला रिद्धी सगळ्यांना विश कर। हॅपी न्यू इयर सगळ्यांना माझ्याकडून। तो चला गाईज आता मी फटाफट नाश्ता बनवते, मी आणि माझे सिस्टर, आणि मग आम्ही लोक तुम्हाला डायरेक्ट आमचा फायनल लुक दाखवायला भेटतो। तुम्ही मिस नका करू, खूप सुपर्ब लुक असणार आहे दोघींचा। सो चला। सो हॅलो गाईज, ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमच्या दोघांचा सुद्धा फायनल लुक नक्की बघितला असेल। सो चला आता फायनली आम्ही लोक निघत आहोत, आणि मी कुठे चालली आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगते। सो चला आता आपण निघूया, आणि मला नक्की सांगा तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला गाईज। सो लेट्स गो। हॅलो गाईज, आता आम्ही फायनली निघालो आहोत। फर्स्ट टाईम आम्ही लोक टायमावर निघालो आहे, मी आणि माझी सिस्टर। तर चला आता आम्हाला अजून 2 जण भेटणार आहे, तर कोण मी तुम्हाला दाखवते। तो गाईज आता आम्ही करत आहोत ट्रेनचा वेट, बिकॉज आता AC लोकल आली आहे, त्यानंतर आमची ट्रेन आहे। सो आता मी वेट करतो आहे, आल्यावरती आम्ही जाऊ। सो बघू आता कधी येते गाईज। आता फायनली आम्हाला ही लोक भेटली आहेत, मी तुम्हाला दाखवते। बघू शकता संयोगिता आणि अजून एक आमच्यासोबत कोण आहे मी तुम्हाला दाखवते। निरंजन हॅलो गाईज, तर मी तुम्हाला फायनली सांगते आता आम्ही लोक कुठे चालू आहे। आम्ही चालू आहे आई एकविरा टेम्पल लोणावळ्याला। सो आता आम्ही लोक आलो आहोत कल्याण स्टेशनला, इथून आमची ट्रेन आहे लोणावळ्याची। सो चला आता बघू कधी येते, आम्ही इथे वेट करतोय सगळे। हो गाईज, आम्ही फायनली आता बसलो आहोत ट्रेनमध्ये। फायनली खूप जास्त गर्दी आहे, आम्ही उभेच आहे तुम्ही बघू शकता। तर आता आमचा फर्स्ट स्टॉप आहे लोणावळा, बरोबर 1 तासांनी आम्ही लोक उतरू गाईज। सो चला माझा उतार तुम्ही बघू शकता, तिच्याशी भेटू। चला आपण भेटूया गाईज। आता आम्ही लोक फायनली लोणावळ्याला पोचलो आहोत।
सो आता आम्ही फोटो काढून घेतो आणि मग मी तुम्हाला भेटते. तुम्ही बघू शकता गाईस, तर आता आम्ही फायनली लोणावळ्याला पोचलो आहोत. आम्ही चालू आहोत आई एकविरेचं दर्शन करायला. तर आता आमची ट्रेन इथे पोचली. आम्हाला बरोबर 2 तास लागलेत यायला इथे. आणि आता आम्ही जाऊ डायरेक्ट आणि मी तुम्हाला तिथेच जाऊन भेटते. तुम्ही पण येऊ शकता, तुम्ही पण नक्की विजिट करा. आता आम्ही इथून जातोय रिक्षानी किंवा टमटमनी, बघू मी तुम्हाला सांगते. तुम्ही बघू शकता किती छान बनलंय. सो चला गाईस, आता आम्ही लोक इथे आलो आहोत. टमटमनी पर पर्सन आमचे 100 रुपीज घेतले आहेत. तर इथे वॉशरूमसुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही लोक फायनली चाललो आहोत. आम्ही डायरेक्ट पायतळ असताना तिथपर्यंत केलेली टमटम. सो आमचे 100 झाले. सो चला आता आम्ही लोक जातो आहोत. सो चला तुम्हीसुद्धा बनवून राहा आमच्या ब्लॉगमध्ये. खूप सारे दुकानंसुद्धा आहेत, तुम्हाला जर काय हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि ही बघा एंट्री. तर एंट्रन्सच्याच तिथे आम्हाला एक छोटंसं मंदिर आहे एकविरेचं. तर तिथे आता आम्ही लोक आलो आहोत. तर तिथेसुद्धा लाईन आहे. तर आता लाईन संपल्यावरती आम्ही दर्शन घेऊ. मी तुम्हालासुद्धा त्याचं दर्शन देईनच. सो बनवून राहा ब्लॉगमध्ये. तर हेच आहे ते मंदिर बघा. लाईन तुम्ही बघू शकता. एंट्री आहे. येस, चप्पल काढू तिथून. फायनली आमचा सफर स्टार्ट झाल्यावरती जायचा. सो चला आता आपण डायरेक्ट पोचल्यावर भेटू. माझ्यासोबत ही आहे आणि ते दोघं आमच्या खूप पुढे गेलेत, पण आम्ही पण पोचू. चला आता आम्ही पादुकाही इथे तुम्हाला दिसतील इथे. तर आम्ही तिकडच्या सुद्धा पाया पडलो आहोत. आता आम्ही परत आमचा सफर स्टार्ट केला आहे गाईस. बघू शकता आता आम्ही इथे पोचलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे जवळजवळ मातेच्या. मी खूप एक्सायटेड आहे, मी खूप हॅप्पी आहे गाईस. आज खूप छान वाटलं इथे येऊन. तो आम्ही ताट घेतला आहे 50ला आणि इथे चप्पल पण ठेवायला. फायनली गाईस आम्ही पोचलो आहोत, तुम्ही बघू शकता. हॅलो गाईस, फायनली मी आली आहे एकविरेला आणि आम्ही खूप छानसा फोटोशूट केलं आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. खूप जास्त गर्दी आहे आज, खूप जास्त. तर चला तुम्ही फोटोज काढून घेते. तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे. खूप सुंदर सिनेरी आहे गाईज बघा. बघू शकता किती सुंदर सीन आहे इथे. आणि आता आम्ही इथे आत्ताशी पोचलोय. खूप मोठी लाईन आहे, एवढी लाईन आम्ही क्रॉस करून आलोय. फायनली आता आम्ही लोकांनी आत एंट्री घेतली आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन आहे. ये व्हिडिओ है कुछ रिएक्शन दो. बनवणार असता टाकशील ना मला मम्मीला. कोणता ब्रँड सांगशील? आणि सेलिब्रिटी है हम लोग. आमचं दर्शन
करून झाला आहे, तर दर्शन करताना मी व्हिडिओ नाही घेऊ शकली, त्यासाठी आय एम सो सॉरी गाईज. पण आमचं खूप सुंदर दर्शन झालं, मला खूप खूप छान वाटलं. तर तुम्हीसुद्धा नक्की, आम्ही बोलेन नक्की विजिट करा. आता आम्ही चाललो आहोत घरी. फायनली आमचं दर्शन झालं आहे, तर आता आम्ही काहीतरी प्रसाद घेऊ आणि जाऊ घरी. सो चला, आणि काहीतरी खाऊसुद्धा. मी प्रसादसुद्धा घेतला आहे, मी तुम्हाला दाखवते, मिक्सवाला. तर चला आता बघू आम्ही काय करतो. ले ना, लेट्स सी. हॅलो गाईज, आता आम्ही खूप साऱ्या शिड्या कशा तरी उतरलो आहोत. खूप मेहनतीने, खूप जास्त रश आहे, खूप जास्त रश. त्यामुळे आम्हाला खूप जास्त मेहनत, त्रास पडला, बट येऊन खूप छान वाटलं, खूप सुकून वाटलं. सो मजा आली गाईज. तर आता आम्ही लोक फायनली सगळ्या पायऱ्या उतरलो आहोत आणि आम्ही खाली आलो आहोत. तर आता आम्ही त्या दोघांचा वेट करतो आहे, मी आणि ही आली आहे. तर बघू आता ती लोक कधी येतात, मग त्याच्यानंतर आम्ही लोक आय गेस काहीतरी खायला जाऊ, बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. बिकॉज आम्ही लोक लाईनीत 12 वाजता आय गेस स्टार्ट केली होती. आमचं 3 वाजता दर्शन झाले, 3. आणि आता किती वाजलेत मी तुम्हाला सांगते, 3:30 झालेत. अर्धा तास आम्ही पायऱ्याच उतरत होतो. तर चला आता काहीतरी खातो आम्ही आणि मग तेव्हा तुम्हाला भेटते मी, ठीक आहे? कुछ बोलना चाहेगी सहयोगिता? नाही. तर चला बघू आता ते कधी येतात. शकता इथूनच एंट्रन्स आहे. इथे आम्ही सगळ्यात पहिले पाया पडलो आणि मग त्याच्यानंतर गेलो. खूप सुंदर आहे. इथे खूप सारी दुकानं पण आहे, तुम्ही खूप काय काय घेऊ शकता. जे नाही आलेत मी त्यांच्यासाठी सांगते. तर दर्शन खूप सुंदर झालं, खूप छान झालं, आम्हाला खूप जास्त मजा आली. सो मी तुम्हाला रेकमेंडेड करेन, तुम्हीसुद्धा नक्की लोणावळ्याच्या आई एकविरेला नक्की या, तिथे नक्की दर्शन घ्या तुम्ही. तर आता आम्ही खायला आलो आहे गोळा. गोळा फायनली. हॅलो गाईज, तर आता आम्ही लोक गोळा खाऊन निघत आहोत, बिकॉज आमची ट्रेन आहे. जर आम्ही आता काय खात बसलो तर आम्हाला भरपूर लेट होईल. सो त्यामुळे आता आम्ही गोळा खाऊन निघालो आहोत. तर आम्हाला तिथे एकही रिक्षा नाही भेटते. सो आता आम्ही चालतच चाललो आहोत. बघू पुढे ते लोक बोलले की भेटतील रिक्षा, कारण की तिथे आम्ही रिक्षा पकडत होतो तर तिथे ते सांगत होते तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. सो त्यामुळे मेजॉरिटी सगळे वॉक करतच चाललेत. सो चला आता बघू आम्हाला रिक्षा भेटते का. आम्हाला पुन्हा स्टेशनपर्यंत वॉक करत जावं लागतं आहे. तुम्ही बघू शकता हिची हालत. तर चला शकता हे दोघं चाललेत पुढे आणि आम्ही दोघं चाललो आहे पाठी. त्यात मी हिल्स घातली आहे, त्याच्यामुळे मला जराही वॉक करता येत नाही आहे. पण इकडचा नजारा खूप सुंदर आहे, खूप छान आहे, मला खूप जास्त आवडला. हॅलो गाईस, आता आम्ही थांबलो आहोत काहीतरी खाण्यासाठी, बिकॉज आम्हाला भूक लागली आहे आणि की आम्हाला रिक्षासुद्धा नाही भेटत आहेत. सो त्यामुळे आता आम्ही लोक काहीतरी खाऊ आणि मग त्याच्यानंतर परत निघू. तर फायनली आम्हाला ऑटो भेटली आहे गाईस. ऑनलाईन तिकीट निघते का बघ ना. 100 रुपीज पर पर्सन आहे. आता आम्ही फायनली बसलो आहोत ट्रेनमध्ये. सो बघूया आता कधी पोहोचतोय. 2 तासाचा प्रवास आहे गाईस. आम्ही सगळे वेगळे बसलोय आहे. सो हॅलो गाईस, तर आम्ही लोक तुम्ही बघितलं असेल ह्याच्या लास्ट क्लिपमध्ये मी ट्रेनमध्ये लास्ट क्लिप घेतलेली. सो आता आम्ही लोक फायनली घरी पोचलो आहोत. खूप जास्त स्ट्रगलने गाईस, खूप जास्त स्ट्रगलने आम्ही लोक खूप जास्त आता टायर्ड झालो आहोत. सो आता मी फटाफट ड्रेस चेंज करते, मेकअप रिमूव्ह करते आणि रिलॅक्स करते थोड्या वेळ. आम्ही ऑलमोस्ट 8 वाजता घरी आलो आहे. आमचा 2 तासाचा प्रवास होता ट्रेनचा.
मग तिथून आम्ही कल्याण स्टेशनला आलो. मग कल्याण स्टेशनवरून परत घरी आलो. सो खूप जास्त हॅट्रिक होता, पण आम्हाला खूप मजा आली, खूप जास्त मजा आली. आमचं खूप सुंदर छान असं दर्शन झालं आई एकविरे मातेचं. आम्हाला खूप छान वाटलं. सो मी तर बोलेन, जी लोक अजून गेले नसतील तुम्हीसुद्धा नक्की जा, नक्की तिथे व्हिजिट करा, तुम्हालाही खूप छान वाटेल. जे पण आम्ही लोकांनी लाईनीत एवढे उभे राहिलेलो, जे पण आम्ही एवढं स्ट्रगल करून तिथे गेलेलो, ते खरंच आमचं सार्थक झालं. आम्ही खूप धम्माल केली. तर बस एवढाच ब्लॉग होता. सो जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि वन्स अगेन माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज. हुआ हूँ देखो आज भी, करूँ मैं ये गुजारिशें, मोहब्बतों का मोल दे, नींदों में मेरी ख्वाब का जरा सा मीठा घोल दे. तू बन जा तू मेरी, तू बन जा तू मेरी, तू बन जा तू मेरी इश्के दी चाशनी, ओ मिठी मिठी चाशनी. मैं न मांगूंगा धूप धीमी धीमी, मैं न मांगू चांदनी, मेरे जीने में तुझसे हो इश्के दी चाशनी, ओ मिठी मिठी चाशनी.